दिल्ली पाठोपाठ मुंबईतील हवा सुद्धा दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत असल्याचा निष्कर्ष प्रजा फाउंडेशनच्या अहवालात काढण्यात आलाय। 2018 मधील 279 दिवसांपैकी एकही दिवस मुंबईच्या हवेचा स्तर चांगला नव्हता अशी धक्कादायक माहिती समोर येते। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरून घेतलेल्या माहितीच्या आधारे हे निष्कर्ष काढल्याचंही प्रजा फाउंडेशननं स्पष्ट केलंय। तर मुंबईतल्या प्रदूषित हवेसंदर्भातला अहवाल आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2018ला जवळपास 279 दिवस हवा दूषित होती, तर 138 दिवस हवा समाधानकारक होती। 125 दिवस हवा मध्यम स्वरूपाची होती। आपण 2017 मधील बघतोय तर 144 दिवस हवा मध्यम स्वरूपाची असून 45 दिवस हवेचा दर्जा हा चांगला होता, तर 134 दिवस हवा समाधानकारक अशा दर्जात होती। आता 2016 मधील आपण हवेचा स्तर पाहू। 177 दिवस हवा समाधानकारक असून 65 दिवस हवेचा स्तर हा चांगला होता, तर 107 दिवस हवेचा स्तर हा मध्यम स्वरूपाचा होता। तर या संदर्भात अधिक वृत्त जाणून घेणार आहोत आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांच्याकडून। गोविंद, काय सांगाल, मुंबईतील हवेचा स्तर हा दिवसेंदिवस ढासळत चाललेला आहे, दूषित हवा हे मुंबईकर सध्या उपभोगतायत का? अधिक माहिती आहे गोविंद। शैलजा, नक्कीच प्रजा फाउंडेशनने जो काल या ठिकाणी अहवाल जो प्रकाशित केला त्या अहवालामध्ये मुंबईमधलं जे प्रदूषण आहे हवेचं खास करून त्या प्रदूषणाच्या अहवालावर त्यांनी फोकस केल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि गेल्या वर्षभरातले जर मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातली जर हवा बघितली तर जवळपास 279 दिवस ही मुंबईतली हवा चांगली नसल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये 3 वर्षाचा जो लेखाजोखा आहे हवेचा या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जी आकडेवारी घेतली त्याच्यामध्ये हा 3 वर्षाचा लेखाजोखा मांडलेला आहे आणि ती तुलनात्मक दृष्ट्या कशी या ठिकाणी मुंबईतली हवा अशुद्ध आहे हे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर या 2018च्या याच्यात बघितलं तर साधारणतः ती जी हवा आहे ती 45 दिवस या ठिकाणी फक्त शुद्ध होती, तर त्या तुलनेत जर 2016 मध्ये जर बघितलं तर ती फक्त 65 दिवस शुद्ध असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। आणि चालू वर्षामध्ये जर बघितलं तर 279 दिवस हवा पूर्णपणे अशुद्ध असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। उर्वरित दिवसाची जी माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्याबाबत कुठलीही प्रतिक्रिया द्यायला या ठिकाणी प्रजा फाउंडेशनने नकार दिलेला आहे। दुसऱ्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या प्रजा फाउंडेशनने जो आपला अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये एक तर मुंबईतल्या ज्या पूल दुर्घटना आहेत त्याच्या संदर्भातल्या एक अहवालामध्ये असं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे की पूल जो विभाग आहे त्याच्यामध्ये 40% पद रिक्त आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या दुरुस्ती, देखभाल आणि हे सर्वेक्षण याच्याकडे दिले होत असल्याचं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरण, महिलांच्या स्वच्छता आणि या सगळ्याच्या बाबतीत आपण बोलत असताना या अहवालामध्ये महिलांसाठी मुंबईमध्ये फक्त 25% स्वच्छतागृह असल्याचं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। त्या तुलनेत अपंगांसाठी तर फक्त 2% स्वच्छतागृह असल्याचंही या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। तिसरी याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या येणारी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं प्रमाण जे आहे ते गेले दिवसांदिवस वाढताना दिसत आहेत। गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी 43% या तक्रारीमध्ये वाढ झालेली आहे आणि या तक्रारींचं निवारण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला एका तक्रारीचं निवारण करण्यासाठी 46 दिवस लागत असल्याचंही याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी या ठिकाणी 81,000 तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्या तुलनेत चालू वर्षामध्ये 1,16,000 तक्रारी दाखल झाल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। आणि तिसरी या अहवालातली सगळ्यात महत्त्वाची अत्यंत गोष्ट आहे की जे लोकप्रतिनिधी ज्यांना नगरसेवक म्हणून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून देतो अशा मुंबईतल्या 228 नगरसेवकांपैकी 31 जे नगरसेवक आहेत त्यांनी गेल्या वर्षभरात प्रभाग समितीच्या बैठकांमध्ये साधा ब्र देखील काढलेला नाही, साधा एक देखील प्रश्न विचारला नसल्याचंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच प्रजा फाउंडेशनने जो अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये जे 5 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, एक मलनिस्सारण विभाग असेल, दुसरा घनकचरा व्यवस्थापन विभाग असेल, तिसरा रस्ते विभाग असेल, चौथा लायसन्स विभाग आणि 5वा पाणी पुरवठा विभाग, या विभागामध्ये येणाऱ्या तक्रारींचा ओढा जो आहे तो जास्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण विभाग आणि मुंबईतल्या स्वच्छता याच्या अनुषंगाने बरेच प्रश्न उपस्थित केले गेलेले आहेत आणि मुंबईतलं जे प्रदूषण आहे ते दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे असं याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय। नक्कीच धन्यवाद गोविंद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।